त्यात जर पहिला आपण गावदी उंबारणी टीम आणि नांदेड टीमचं एकमेकावर खूप मोठं प्रेम आहे मित्रांनो, कारण की पाहतोय की आपण उंबारणीच्याच मैदानावर हे दोन्ही संघ एकत्र सराव करतात, म्हणून एक चांगलं मोठं नातं या दोन गावाच्या माध्यमातून आपण पाहतोय. याच पात्र प्रहार चांगला आहे, इनसाइड आउट स्ट्रोक कव्हर कडे चेंडू अतिशय वेगात सरकताना बाउंड्री लाईनच्या बाहेर आला. या बॉलवरती हा चौकार. उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस असेल. एक चांगलं आयोजन पाहतोय आपण गावदेवी नांदेड टीमच्या माध्यमातून. गावदेवी चषक 2026 हा आयोजन. चांगला चेंडू, गतीमध्ये परिवर्तन पाहतो की जवळपास बॅटची कड घेतली होती बॉलनी आणि त्यावर मात्र खेळ कम्प्लीट करतात आणि विकेट किपरला जीवनदान मिळाले. बॅटरला पाहतोय आपण, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. ज्या प्रकारे अपील होती, चांगलं कमबॅक चौकार दिल्यानंतर पाहतोय आपण गोलंदाज अभय मारा करतोय. अभय रायटामध्ये विकेट सज्ज होताना परत एकदा पाहतोय आपण दुऱ्यांच्या टोकाकडनं. याच पात्रा फटकावेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक टिपले चांगला झेल आणि होतोय पहिल्या बॅटरचा खेळ समाप्त. पार पण मनगटी फटका फ्लिकचा होता मेडिकेट बाउंड्री लाईन कडे आणि या चौकाने मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण 9. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये चांगली बॅटिंग सुद्धा होते आणि चांगली बॉलिंग सुद्धा पाहायला मिळते. एक एक बॉल याच पात्र ड्राईव्ह केले, मिड ऑनला धोका निर्माण झाले अतिशय वेगात. एक सिंगल खराब थ्रो पाहतोय आपण. या एका धावेनी पाहतोय की आपण, मला वाटतं की पहिले षटक अजून समाप्त झालंय की नाही हे पाहायचंय. यस पंच सांगतायत आम्हाला की पहिल्या षटकाची समाप्तीचा इशारा येतोय आणि धावसंख्या पाहतोय आपण 10 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी खूप लाख मुलाचं सहकार्य आणि अफाट मेहनत केली त्यामध्ये पाहतोय आपण खास पहिल्या दिवसापासून मनोजदादा शेलार हे नेहमीच आपल्या क्रिकेट टीमच्या सोबत असतात. त्याचबरोबर विकासजी शेलार, भरत शेलार, लवेश शेलार, डॅनी शिंगोले, रायझिंग स्टार ऑफ समालोचक पावन शेलार, दिनकर शेलार, कल्पेश शेलार, तुषार शेलार, जय शिंगोले, राजू शेलार, आकाश शेलार, सतीश शेलार, प्रमोद शेलार आणि जतीन शेलार आणि संपूर्ण हे जेवढे पण मी नावाचा उल्लेख केला ते एकच दादा गणेशदादांच्या सोबत नेहमीपणे खंबीरपणे उभं राहून त्यांना लाख मुलाचं सहकार्य देतात आणि दादा सुद्धा
त्या पूर्ण निराश करत नाहीये. एक चांगलं व्यक्तिमत्व गणेशदादा यांचं. खऱ्या अर्थाने मला नांदप गावाची टुर्नामेंट देण्यामागे दोन व्यक्तीचं मोठं योगदान आहे. त्यामध्ये पहिला पण गणेशदादा आणि सागर, त्यानंतर मात्र विकास. क्रमांक 2चे षटक प्रगतीपथावर पहिला चेंडू टर्न केले. चांगला फटका आहे. टिपेकर फटका म्हणता येणार नाही आणि इथं मात्र खराब क्षेत्रक्षण, चुकीला माफीने चेंडू फरार. स्क्रोलिंग बाउंड्री लाईनच्या बाहेर आला चौकार. झालंय 2 दिवसापासून त्याच्या हातात आम्ही स्वादिष्ट अन्नाचा आनंद घेतोय. वेलकम काका, आपलं स्वागत आहे. दरम्यान एका चुकीचा फटका आहे. बॅक टू द बॉलर, झेल टिपेल काय आणि इथं मात्र दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल टिपल्या गेलं. धक्का क्रमांक दुसरा बसलाय आणि टीमची धावसंख्या जर पाहिली आपण धावपलकावर 14 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. डीजे गणेश शेलार खूप एन्जॉय करताना पाहतोय आपण. वा भाई, आता पण टेनिस क्रिकेटचे धडे घेताना पाहतोय आपण. पण गलत थ्रो. हिमांशू तुझा आलाय. वा, फुटबॉल खेळतोय, शाबाश. तर 4 क्रमांकावर नवीन बॅटर पाहतोय आपण आता मात्र खेळपट्टीवर. निलेश जातोय. का चांगली पार्टनरशिप करावी लागेल. गोलंदाज सज्ज होताना फुल टॉस होता, आपण उचित फायदा घेता आला नाहीये. थोडासा निराश असेल बॅटर, ज्या प्रकारे हा बॉल मिळाला होता. वेगात चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. यानंतर जो सामना होईल चालू सामन्यातला विजेता संघ जो ठरेल तो मात्र फाईट करेल. गावदी आपटी टीमचा एक मोठा विजय पहिल्याच सामन्यात आपण पाहिलं होतं. गती परिवर्तन परत बीड झालंय. इथं मात्र काय कमालीचं षटक हाताळतोय क्रमांक 2चं बॉलर पाहतोय आपण तेजस. चांगलं षटक प्रगतीपथावर. सकाळचा मनमोहक असं वातावरण पाहतोय. सूर्याची कोमल किरण धीम्या गतीने वारे वाहताना आणि अशा परिस्थितीमध्ये धीमी बॅटिंगचा सुद्धा आपण आनंद घेतोय घोडसे टीमच्या माध्यमातून. सफल झालाय. चांगला फटका सजवलाय, उडवलाय बॉलला. स्टोलेच्या वरतून आलाय हा देखना आणि लाजवाब षटकार. तिसऱ्या विकेटचं पतन पाहतोय आपण.
टर्न केलाय, चांगला फटका आणि एक हा चेंडू बाहेर गेलाय. षटकार नापून तोडून मारलेला. थोडासा काय क्लास फटका पाहिला, पण फुल टॉस होता. टर्न केला चेंडूला स्क्वेअर लेग कडे आणि मॅक्झिमम मॅक्झिमम षटकार आलाय. हा बॉल पाहतोय आपण, चांगला बॉल होता. षटकार दिल्यानंतर मात्र चांगला कमबॅक करताना बॉलरला पाहतोय. धावसंख्या जर पहिली धावफलकावर येतं मात्र स्थिर आहे ती 28. परीक्षित पाहतोय आपण आज स्कोरिंग करताना आणि एक चांगले स्कोरर नांदप गावाचे, आणि नांदप गावाचं अजून एक समालोचन तयार झालंय. आता मात्र परिपूर्ण पक्व बनत चाललंय. डॅनी सफल झालंय. परफेक्टली फटका खेळायचं होतं स्क्वेअर लेग कडे, पण चेंडू बॅक टू द बॉलर गेलाय. खऱ्या अर्थानं जर बोलायचं झालं तर आम्हाला जायचं होतं पुण्याला, पण आम्ही पोहोचलो ठाण्याला. जशी गत झाली या बॉलरती बॅटरची. क्षेत्रक्षणावर जर पाहिला पण नजर जर टाकली तर पॉइंट सोबत एक एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये पाहतोय थर्ड मॅन, आणि फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये या फिल्डिंग व्यूहरचनेवर मारा करतोय गोलंदाज. पुढचा चेंडू फुल टॉसला फटका, चेंडू चाललाय चाललाय आणि गेला गेला गेला. कावकानच्या वरतून आला हा षटकार. कारण की तिसरे षटक प्रगतीपथावर, मला वाटते की जवळपास जवळपास 34 जावा. एका चांगली बॅटिंगचं प्रदर्शन घोडसे टीमच्या माध्यमातून पाहतोय. अजून एका चांगला फटका आहे. ऑफ ड्राईव्ह पाहतोय आपण, लॉंग ऑफ क्षेत्राकडे चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हलिंग करताना, आणि त्या दरम्यान परत एक सिंगल या बॉल वरती आलाय. एक सिंगल, 3 षटकाची समाप्ती. धावसंख्या पाहतोय आपण 35. चांगली सुरुवात घोडसे टीमच्या माध्यमातून. नाणेफेक गमनंतर बॅटिंग करताना येणाऱ्या 2 षटकामध्ये हाणामारीचे षटक म्हणतात, आणि इथून मात्र अजून हाय क्वालिटीची बॅटिंग करणं गरजेचं राहील घोडसे टीमच्या बॅटरला. दोन्ही बॅटर पाहतोय आपण, चांगले बॅटर आहेत खेळपट्टीवर. ऋतिक आणि साई. साई किती ओव्हर खेळतोय अजून? फक्त आणि फक्त एकच बॉलचा सामना केलाय. सलामीचा बॅटर आहे. चेंडू त्याच्या वाट्याला आलाय, त्यावर मात्र एक सिंगल त्यांनी कंप्लीट केली होती. आणि आता मात्र निश्चित चांगलं बॅटिंग करणं गरजेचं आहे. 60चा आकडा पार करावा लागेल घोडसे टीमला आपल्या होम ग्राउंडवर. या टीमचा हा दबदबा कायम असणार की मात्र गावदेवी उभारणी संघ एकच चांगला प्रदर्शन करेल. पहिला सामना एकतर्फी झाला. पाहतोय आपण गावदेवी आपटी टीमनी काय सुरेख बॅटिंगचं प्रदर्शन, बॉलिंगचं प्रदर्शन केलं, आणि गावदेवी नांदप टीमला सहज पराभूत केलंय. खराब चेंडू आखूड टप्प्याचा, त्यावर मात्र आला हा षटकार. यस, परफेक्ट नापून तोलून मारलेला षटकार आलाय. त्याच्या बॅटमधून निघणार हा दुसरा षटकार आहे. काय जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन ऋतिककडून पाहतोय आपण. अजून एक शॉर्ट पिच चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न, परफेक्ट फटका म्हणता येणार नाहीये, पण एक धाव आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, डेंजर थ्रो येतोय. आणि आता मात्र चांगली बॅटिंग करणारा बॅटर इथं होतोय बाद. आवश्यकता होती का एका धावेसाठी आपला किमती विकेट फेकून मात्र ऋतिक परतीचा प्रवास करताना मंद मंद पावलाने. याचं एक कारण आहे की कॉलिंग कोणाचं होतं हे विचारावं लागेल, कारण की आवश्यकता होती का. ऋतिक जबरदस्ती धाव घेण्याचा प्रयत्न केला, आणि खेळाडू कक्षामध्ये मंद पावलांनी परतीचा प्रवास करताना जाऊया डीजे कडे.
टीमला. यानंतर चालू सामन्यातला विजेता संघ 2-2 हात करेल गावदेवी आपटी टीमच्या विरुद्ध. काल काय अप्रतिम A1 क्वालिटीचं प्रदर्शन केलं RCG रायट टीम. या स्पर्धेमध्ये पहिला संघ ठरलाय 2 दिवसाच्या खेळामध्ये अंतिम फेरीत प्रवेश करणारा. काल पहिला सेमीफायनल खेळवलंय आणि मानवलीपाडा टीमला एक मोठा पराभवाचा दणका दिलाय आणि थाटात RCC राया टीमने अंतिम फेरीत प्रवेश केलाय. कामरान इज द बेस्ट बॅटर दिस इज द टुर्नामेंट. चांगला बॉल होता, अपील केल्या गेलं पण पंच अपील फिरवून लावताना पाहतोय. पण एगली चेंडू कुठं ब्रश झालं हे सांगताना पंच पाहतोय. युवराज बाबा लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल येते. षटकाची समाप्ती 4 षटकाच्या समाप्तीत धावसंख्या जर पाहिली आपण 45 पाहतोय आपण. धावपलकर चांगली धावसंख्या 11.33 सरासरी इथं मात्र फार केलेली आहे. अंतिम षटकामध्ये हाणामारीच्या षटकामध्ये कशा प्रकारे वार पे वार करेल इथं मात्र बॅटर. प्रदीप म्हणजे खली या टीमचा पाहतोय आपण. कारण की सातत्याने मी या असोसिएशन मध्ये 2 ते 4 टुर्नामेंट प्रत्येक वर्षी करतोय आणि मला जवळपास प्रत्येक खेळाडूचं नाव सुद्धा आता आठवायला लागलंय. खली आलंय. ज्यांनी गावदेवी नांदप टीम मध्ये सुद्धा जो चषक होता तिथे मात्र गोलीच्या मैदानावर खली आणि खलबली मचवली होती बॅटिंग करताना. पण बॉलिंग पण एका चांगला धारदार गोलंदाज पाहायला मिळतोय तो स्पिनर. पहिला चेंडू आपटी दिली होती. शॉर्ट पिच चेंडूचा मारा अतिशय झकास सुरुवात खली करतो या बॉलवरती आणि 1 फॉर 1चा इशारा येताना पंचाकडून पाहतोय आपण. बॉन्सरनी सुरुवात पाहायला मिळाली. चांगली बॉलिंग अटॅक खलीचा. सज्ज होताना खली पाहतोय आपण. चांगला चेंडू परत एकदा मी पहिले उल्लेख केला होता की खली ही जी एक चांगला बॉलर आहे आणि ते मात्र मजबूर व्हावं लागलं. धावचीच्या स्वरूपात होतोय बॅटर बाद. पहिल्या 2 चेंडूवर काय कमालीची बॉलिंग अटॅक खलीच्या माध्यमातून पाहतोय आपण. नवीन बॅटर खेळपट्टीकडे रवाना होताना पाहतोय. गौरव 6 बाद धावपलकर धावत्या फक्त 45. येणारे शेवटचे 4 बॉल वरती किती मोठे फटके येतील. 50 आकडा हा संघ पार करेल की नाही. गौरव क्रमांक जर पाहिला पण 8 वर येतो बॅटिंग करण्यासाठी. अंतिम षटक प्रगती पथावर एक छान बॉलिंगचा मारा पाहतोय आपण खलीच्या माध्यमातून. घोडसीचा मैदान आणि त्या मैदानावरती पाहतोय आपण गावदेवी स्पोर्ट नांदप बीच्या माध्यमातून आई गावदेवी चषक 2026 देखणं हा आयोजन कल्याण ग्रामीणची संघ. याच पात्र फटका पुलचा पाहतोय आपण. परफेक्ट टायमिंग नाहीये. मिडविकेट कडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव पूर्ण दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय पण इथे मात्र निश्चित अजून पंचाचा बोट आकाशाकडे जाईल. बॅक टू द बॅक दुसऱ्या वेळेस मात्र धावचीच्या स्वरूपात होतोय बॅटर बाद. कॅच ऑफ टुर्नामेंट आजच्या दिवसापर्यंत सर्वात चांगला जेल टिपलाय खली नावाचा बाहुबली का म्हणतात. किती बी फास्ट चेंडू द्या एकही हात का कमाल.
तिसऱ्या दिवसातली दुसरी मॅच उंबारली वर्सेस घोटसई. प्रथमच फलंदाजी करत असताना घोटसई संघाने 46 धावा उभारल्यात आणि 47 धावेचं टार्गेट उंबारली संघासमोर ठेवलेलं आहे. आणि उंबारली संघाचे दोन धुरंधर फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये रवाना होत असताना करण आणि गुरु आणि गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय प्रतीक, ऋतिक. सुंदर अशी गोलंदाजी झाली उंबारलीच्या गोलंदाजाकडनं. खास म्हणजेच खाली हाणामारीचं षटक होतं, परंतु काय गोलंदाजी झाली त्यांच्या माध्यमातून. खली यांच्या माध्यमातून सुंदर असा कमबॅक देखील करून दिला उंबारली संघाला. 2 विकेट 2 रनआउट, एक निर्धाव चेंडू आणि एकच धाव असा षटक त्यांचा राहिला. सत्तेचाळीस रनांचं आव्हान असेल उंबारली संघासमोर. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय ऋतिक. पहिला चेंडू स्ट्राइक एंडवर फलंदाज गुरु. पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु कॅच ड्रॉप झाली त्या ठिकाणी. आणि निर्धाव चेंडू. भन्नाट वेगाने गोलंदाजी करत असताना ऋतिक. दुसऱ्या चेंडूवर हुकचा फटका होता, परंतु इथं फटका आणि हा देखील येईल निर्धाव चेंडू. सलगचे 2 चेंडू निर्धाव हाताळत असताना गुरुला थांबून ठेवलाय ऋतिक याने. एकही फटका मारू देत नाही. भन्नाट वेग आहे त्यांच्याकडे, व्हेरिएशन आहे. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी करत असताना ऋतिक. हा चेंडू देखील फुलर लेनचा होता, परंतु तिथे तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण देखील झाले आणि तेवढा चांगला थ्रो आणि मिळेल ती फक्त आणि फक्त एकच धाव. गुर 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 करत जाईल चौकार. गुरु यांच्या माध्यमातून पॉवर प्लेचा पॉवरफुल फलंदाजी करत असताना गुरु. चौथा चेंडू. हा चेंडू बॉडीला ब्रश होऊन फिट होतोय आणि हा येतोय निर्धाव चेंडू. चौथा चेंडू निर्धाव आलाय. सुंदर फलंदाजी. ओपनिंग पेर अजूनही ग्राउंडच्या आतमध्ये तैनात. करण आणि गुरु. धावसंख्या झाली धावफलकावरती 25. हा चेंडू देखील बॅटच्या रडार मध्ये होता, परंतु क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षकाच्या आवाकाच्या बाहेर हा येतोय घणघणीत षटकार. पॉवरफुल फलंदाजी करत असताना गुरु यांच्या माध्यमातून 3 चौकार आणि 1 षटकार. एक डॉट चेंडू आलाय आणि दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू असेल उदय. स्लोवर पद्धतीचा चेंडू होता, परंतु पंचांचा निर्णय येतोय अतिरिक्त धाव म्हणजेच वाईट चेंडू. शेवटच्या चेंडूवर आलाय वाईट. अजूनही एक चेंडू एक्स्ट्रा हाताळावा लागेल
उदयला हा चेंडू देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु फटका फसलाय स्वतः गोलंदाज चेंडूच्या खालती आणि पहिल्या विकेटचं पतन उंबरली संघाच्या गुरु याचं पहिली पनवती. ऋतिकेच्या पहिल्या चेंडूवर 22च्या ह्याच्यात 2 धावा आल्यात. एज दुसरा चेंडू हाफ ट्रॅकर होता परंतु तेवढा चांगला फटका खेळून काढलाय. 1 बाउन्सच्या खेळाडू कक्षाला सलामी देणारा आहे तोय धन 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 करीत चौकार. करंच्या माध्यमातून आतापर्यंत ओपनिंगला आलाय. हो काय फटका होता. क्षेत्ररक्षक आहे परंतु क्षेत्ररक्षक डोक्याच्या आवाक्याच्या बाहेर हा येतोय घनघणीत षटकार. ते वाईट चेंडू सुंदर अशी धाव संख्या उभारली आहे. 2 रनांची आवश्यकता उंबारली संघाला सामना जिंकण्यासाठी. हा करंच्या बॅट मधून आलाय सुरेख फटका.